झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. प्रेम संबंधातून 25 वर्षीय तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह पाईपमध्ये टाकून जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या पोलीस ठाणे हद्दीतील अंजन विहिरे शिवारात हा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पती पत्नीला अटक केली असून घटनास्थळावरून जळालेली मानवी हाडे जप्त करण्यात आली आहे. या मृत तरुणाचं नाव विजय राठोड असं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाचोऱ्यातील पिंपळगाव येथील 35 वर्षांच्या संजय परशुराम जाधव व त्याची पत्नी सोनाली जाधव यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विजय राठोड हा 24 फेब्रुवारी रोजी रात्री 11:30 वाजता घरातून बाहेर गेला होता. मात्र त्यानंतर तो परत न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. बराच शोध घेतल्यानंतरही काहीच माहिती न मिळाल्याने 24 फेब्रुवारी रोजी पिंपळगाव येथील पोलीस स्टेशनात त्याच्या बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान विजय राठोड याचे सोनाली जाधव हिच्याशी प्रेम संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या संशयावरून पोलिसांनी संजय जाधव व त्याची पत्नी सोनाली यांची चौकशी सुरू केली. सुरुवातीला दोघांनीही पोलिसांना वेगवेगळ्या कहाण्या सांगून तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता दोघांनीही विजय राठोडचा खून केल्याची कबुली दिली. खून केल्यानंतर विजयचा मृतदेह अंजन विहिरे शिवारात नेऊन पाईपमध्ये टाकून जाळल्याची माहिती देखील त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता पाईपमधून जळालेली मानवी हाडे आढळून आली. ही हाडे जप्त करण्यात आली असून त्यांची DNA तपासणी करून मृतदेहाची खात्री करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.